विद्यार्थ्यांचं स्वागत। या विषयात आपण OAW प्रक्रिया वापरून हॉरिझॉन्टल स्थितीत 2 मिलीमीटर जाडीच्या MS प्लेटवर असलेल्या लॅप जॉइंट आणि टी जॉइंट बद्दल शिकू। या विषयाच्या शेवटी तुम्ही सक्षम व्हाल टॅक वेल्डिंग आणि वेल्डिंग प्रक्रियेसाठी योग्य फिलर रॉड निवडण्यास, हॉरिझॉन्टल पोझिशन मध्ये लॅप आणि टी जॉइंटसाठी शीट्स तयार आणि सेट करण्यास, टॅक वेल्ड करण्यास, दोषांसाठी वेल्डमेंटची तपासणी करण्यास। आता OAW प्रक्रिया वापरून हॉरिझॉन्टल पोझिशन मध्ये 2 mm जाड MS शीटवर लॅप जॉइंट आणि टी जॉइंटसाठी आवश्यक असलेली साधने पाहू। स्टील रूल, स्क्रायबर, नॉझल, बॉल पिन हॅमर, फ्लॅट फाईल, बेंच वाईज, ट्राय स्क्वेअर, टॉंग्स, चिपिंग हॅमर, स्टील वायर ब्रश, कॉपर कोटेड माइल्ड स्टील फिलर रॉड, ऑक्सिजन आणि ॲसिटिलीन सिलेंडर आणि वेल्डिंग टॉर्च, पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट। आता OAW प्रक्रियेद्वारे हॉरिझॉन्टल पोझिशनमध्ये 2 mm जाड MS शीटवर प्री वेल्डिंगच्या तयारीसाठी महत्त्वाच्या स्टेप्स पाहू। 150 mm लेंथ बाय 50 mm विड्थमध्ये पीसेस कापा। धातूच्या तुकड्यांच्या कडा आणि पृष्ठभाग स्वच्छ करा जेणेकरून वेल्ड योग्यरित्या प्रवेश करेल। 150 mm लेंथ बाय 50 mm विड्थ फ्लॅट। आवश्यक सुरक्षेच्या खबरदारी पाळा। आता OAW प्रक्रियेचा वापर करून हॉरिझॉन्टल पोझिशनमध्ये 2 mm जाड MS शीटवर लॅप जॉइंटची वेल्डिंग प्रक्रिया पाहू। पोझिशनरचा क्रॉसबार डोळ्याच्या पातळीवर ठेवा। वेल्डचे तुकडे लॅप जॉइंट म्हणून योग्य अलाइनमेंटमध्ये सेट करा, तुकड्यांच्या योग्य ओव्हरलॅपिंगसह। नॉझल क्रमांक 5 आणि कॉपर कोटेड माइल्ड स्टील फिलर रॉड 1.5 mm निवडा। ऑक्सिजन आणि ॲसिटिलीनचा दाब न्यूट्रल फ्लेमवर ॲडजस्ट करा। ऑक्सिजनचा दाब 0.5 आणि 1.41 किलो प्रति स्क्वेअर सेंटीमीटरच्या दरम्यान आणि ॲसिटिलीन 0.8 ते 0.15 किलोग्राम स्क्वेअर सेंटीमीटर एवढं ॲडजस्ट करा। शीट्स टॅक वेल्ड करा। आणि अलाइनमेंट तपासा। पोझिशनरच्या क्रॉसबारवर हॉरिझॉन्टल पोझिशनमध्ये वेल्ड निश्चित करा। ब्लो पाईपला 60 अंश ते 70 अंश आणि फिलर रॉड 30 अंश ते 40 अंश वेल्डच्या ओळीत धरा। ब्लो पाईपला सर्क्युलर मोशन देऊन जॉइंटच्या उजव्या टोकापासून बीड जमा करा आणि डाव्या टोकाकडे जा। हॉरिझॉन्टल पोझिशनमध्ये एकाच रनसह जॉइंट वेल्ड करा। एक समान वेल्ड बीड तयार करण्यासाठी योग्य ट्रॅव्हल स्पीड, ब्लो पाईप आणि फिलर रॉडमध्ये फेरफार करा। आता OAW प्रक्रियेद्वारे हॉरिझॉन्टल पोझिशनमध्ये MS 2 mm जाड शीटवर टी जॉइंटची वेल्डिंग प्रक्रिया पाहू। नॉझल क्रमांक 5 आणि कॉपर कोटेड माइल्ड स्टील फिलर रॉड 1.5 mm निवडा। ऑक्सिजनचा दाब 0.5 आणि 1.41 किलो प्रति स्क्वेअर सेंटीमीटरच्या दरम्यान आणि ॲसिटिलीन 0.8 ते 0.15 किलो प्रति स्क्वेअर सेंटीमीटर एवढं ॲडजस्ट करा। टी जॉइंट म्हणून वेल्ड पीस टॅक करा। शीट्स टॅक वेल्ड करा आणि अलाइनमेंट तपासा। पोझिशनरच्या क्रॉसबारवर हॉरिझॉन्टल पोझिशनमध्ये वेल्ड निश्चित करा।
ब्लो पाईपचा कोन 75 अंश ते 80 अंश आणि फिलर रॉडचा कोन 40 अंशवर ठेवा. ब्लो पाईपला सर्क्युलर मोशन देऊन जॉईंटच्या उजव्या टोकापासून बीड जमा करा आणि डाव्या टोकाकडे जा. हॉरिझॉन्टल पोझिशनमध्ये एकाच रनसह जॉईंट वेल्ड करा. ब्लो पाईप आणि फिलर रॉडसाठी शीटच्या पृष्ठभागाच्या दरम्यान आणि वेल्डच्या ओळीत योग्य कोन ठेवा जेणेकरून रूट आणि जोडलेले पृष्ठभाग व्यवस्थित वितळेल. आता आपण OAW प्रक्रियेचा वापर करून हॉरिझॉन्टल पोझिशनमध्ये 2 mm जाड MS शीटवर लॅप जॉईंट आणि टी जॉईंटसाठी लागू करण्यासाठी महत्त्वाचे मुद्दे पाहू. एक समान वेल्ड आकार आणि जॉईंटच्या संपूर्ण लांबीचा आकार म्हणजेच मजबूतीकरण आणि समोच्च तपासा. समान लांबीची खात्री करा. वेल्डेड क्षेत्र स्वच्छ करा आणि दोषांसाठी वेल्डची तपासणी करा. जॉईंटच्या शेवटी क्रेटर भरा आणि वेल्ड पूर्ण करा. समान पायाची लांबी, एकसमान तरंग यासाठी वेल्ड बीडची तपासणी करा. समान पायाची लांबी, अंडरकट, असमान तरंग, क्रेटर, क्रॅक, रूट फ्युजनचा अभाव, असमान तरंग, रूट प्रवेशाचा अभाव, रिकॅप. या विषयात तुम्ही शिकलात टॅक वेल्डिंग आणि वेल्डिंग प्रक्रियेसाठी योग्य फिलर रॉड निवडण्यास, लॅप आणि टी जॉईंटसाठी हॉरिझॉन्टल स्थितीत शीट्स तयार आणि सेट करण्यास, टॅक वेल्ड करण्यास, दोषांसाठी वेल्डमेंट्सची तपासणी करण्यास.